वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या 23 डिसेंबरपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि महायुतीकडून बैठकांचं सत्र हे सुरू आहे। जागा वाटपावरून बैठका सुरू झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपारा विधानसभेचे आमदार आणि निवडणूक प्रभारी हे राजन नाईक यांचं कार्यालय आहे आणि यांच्या कार्यालयामध्ये मागच्या 1 तासापासून महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। त्या बैठकीमध्ये वसईचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित, त्याचबरोबर भोईसरचे शिंदे गटाचे आमदार विलास तरे आणि दोन्ही पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रज्ञा पाटील आणि निलेश तेंडुलकर हे सर्वजण या कार्यालयामध्ये मागच्या 1 तासापासून चर्चा करत आहेत। मागच्या 5 ते 6 दिवसापासून या बैठकांचं सत्र सुरूच आहे, परंतु जागा वाटपांचा जो प्रश्न आहे हा कुठेतरी सुटताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकी चर्चा आहे, कशी जागा वाटप आहे? जागा वाटप तर होणारच आहे। मी थोडीशी आपल्या कार्यकर्त्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही पण तेच प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आम्हाला सीट भेटला पाहिजे। आणि काल रिझल्ट आली महायुतीचे आणि दुसरा पक्ष, मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरा पक्ष म्हणून शिवसेना आली आणि हे मोठा भाऊ आहेत BJP। तो मोठा भाऊ मोठा मन ठेवून आम्हाला थोडीशी हे करायला पाहिजे। किती जागा आपण मागितलेल्या आहेत? आता ते आतमध्ये चर्चा चालू आहे। आता 40-60चे ते आम्ही मागितलं आहे, आता बघू काय होतं त्याच्यामध्ये। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर 40 आणि 60च्या जागा वाटपांचा जो तिढा आहे हा सुटत नाही आहे आणि आता सध्या चर्चेचं सत्र जे आहे हे राजन नाईक यांच्या कार्यालयामध्ये सुरूच आहे। त्यामुळे आता नेमक्या या बैठकीमधून तरी या महायुतीच्या जागेचा तिढा सुटेल का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।